हो सर, तुम्ही हा पिक्चर पाहिला का? या पिक्चर मधली हिरोईन काहीच इमोशन दाखवत नाही. इमोशनलेस डायरेक्ट. काय विषय हा? डर रहे हैं और तू शांति से बैठी है. मुझे देखकर डर नहीं लगता क्या? क्यों नहीं लगेगा जी, डर तो मैं बहुत रही हूँ. डर लग रहा? मुझे डर लग रहा है. लेकिन कहाँ? अपने मन में. हो खरंच रे. आता तुम्ही मागच्या रील मध्ये ते कोणते हॉर्मोन्स कोणते इमोशन कंट्रोल करता हे सांगितलं, पण या हॉर्मोन्सला प्रोड्यूस करणारं कोण आहे, इमोशन्सला कंट्रोल करणारं कोण आहे हे कुठं सांगितलं? तर या इमोशन्सला कंट्रोल करणारी 6 जणांची एक सिस्टीम आहे. नाव तिचं लिम्बिक सिस्टीम. आता ह्या 6 जणांची नावं काय? तर आम्ही हळूच हिम्मतगड चढायचा नवा प्लॅन केला. आता हा गडाचा प्लॅन मध्येच कुठे आला? तर ए फॉर अमायगडाला. अच्छा. अमायगडाला भीती आणि संकटांना समजून घेतो, एक भावनिक विचारसरणी तयार करतो, फाईट आणि फ्राईट रिस्पॉन्स तयार करतो. दुसरा आहे एच फॉर हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस आठवण ठेवण्याचं काम करतो, प्रत्येक घडलेल्या गोष्टीचा जुन्या गोष्टींशी किंवा आठवणींशी संबंध जोडतो. तिसरा आहे एच फॉर हायपोथॅलॅमस. ब्रेनला ग्रंथी म्हणजेच ग्लँडशी जोडणारा आणि हवे ते हॉर्मोन्स तयार करून घेणारा. चौथा आहे सी फॉर सिंग्युलेट कॉर्टेक्स. ह्याचं काम आहे वेदना, त्रास, दुःख समजून घेणं, सहानुभूतीची भावना तयार करणं. पाचवा आहे एन फॉर न्यूक्लियस ॲक्युम्बन्स. प्रोत्साहन, ऊर्जा, उत्साहाची भावना, आनंदाची भावना तयार करतो. एखादी गोष्ट केल्यानंतर रिवॉर्ड वाटावं, बक्षीस वाटावं, एकदम भारी वाटावं अशी भावना तयार करतो. आणि शेवटचा जो आहे तो आहे पी फॉर प्री फ्रंटल कॉर्टेक्स. तुमच्या ब्रेनमध्ये येणाऱ्या सगळ्या इम्पल्सेसला कंट्रोल करत असतो. म्हणजेच एखाद्या सिच्युएशनमध्ये कशा प्रकारचं रिॲक्शन दाखवायचं आहे हे वरच्या सगळ्यांच्या मदतीने ठरवतो आणि तशी रिॲक्शन देऊन टाकतो तो प्री फ्रंटल कॉर्टेक्स. वा सरजी, हा इमोशन्सचा विषय तर खूप भारी हो. म्हणजे इमोशन्सला कंट्रोल करणारे एवढे सगळे मेंबर्स आहेत, मला माहीतच नव्हतं. ते सगळं ठीक आहे, पण तुला काय झालंय? मास्तर, मी इमोशनलेस झालोय. मी कोणतेही इमोशन दाखवणार नाही, कुठल्याही प्रकारची रिॲक्शन दाखवणार नाही. ओ ए, अगं ती बिर्याणीची ऑर्डर कुठपर्यंत आली चेक कर का एकदा? हो का? ऑर्डर केली आहे? आला मोठा शहाणा इमोशनलेस. चल.